राज्यामध्ये आज आणि उद्या पावसाचं धुमशान. संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याचा अंदाज. तळ कोकणामध्ये पावसाचा जोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर पुढच्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील 2 महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशेली घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली. कोणतीही दुर्घटना नाही, मात्र वाहतुकीवरती परिणाम. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतीला नदीचं स्वरूप, हजारो हेक्टर पिकांचं नुकसान. नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीमध्ये वाढ. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये नागरिकांनी लुटला पोहण्याचा आनंद. नाशिकमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे दळणवळणाला अडथळा. काही गावांचा संपर्क तुटला. आजही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. नाशिक जवळच्या अंबिका नदीला आलेल्या पुरामध्ये ट्रक वाहून गेला. ट्रकमधील दोघांना गावकऱ्यांनी वाचवलं. उगाचीच पाडा ते अंबापाडा या रस्त्यावरची घटना. उजनी धरणामध्ये 78% पाणीसाठा. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढचे 2 ते 3 दिवस पाणीसाठा हा 100%वरती जाणार. उजनीमधील जीवघेण्या जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीनं उजनी धरणावरती साकारणार पूल. बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंजुरी. कुगाव ते शिरसोडे या उड्डाणपुलाची उभारणी. सेल्फी काढताना युवती दरीमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना समोर. जखमी युवतीला 100 फूट दरीतून बाहेर काढण्यात स्थानिकांना यश. साताऱ्यामधल्या बोरणे घाटातली घटना. ठाण्याच्या शहापूरमध्ये गटारी साजरी करण्यासाठी आलेले 5 जण तांसा नदीमध्ये गाडीसह वाहून गेले. 3 जणांनी गाडीच्या बाहेर उड्या मारल्यानं बचावले, तर एकाचा मृत्यू, 1 जण बेपत्ता. नगर जिल्ह्यातून डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ. आठवड्याभरामध्ये 13 नवीन रुग्ण, तर एकूण डेंग्यू बाधितांची संख्या 83 वर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एमआयएम ॲक्शन मोडवर. बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा, तर परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारीत. सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाद. अनगरमधील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आमने सामने. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी. पंढरपूरमधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीमध्ये पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी. माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद. अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावरती घेतल्यानं जयंत पाटील आक्रमक. अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेस नेत्यांच्या व्यासपीठावरती. काँग्रेसचे नेते दिलीप माने यांना आमदार करण्याचं राजन पाटील यांचं अप्रत्यक्षपणे आवाहन. पुण्यातल्या चाकण एमआयडीसीमधील अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये अवजड वाहतुकीला बंदी. 4 ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरची साकारली कलाकृती. पोलिसांकडून कारवाई केलेल्या सायलेन्सरचा भन्नाट उपयोग. वाहतुकीच्या नियमांचा संदेश देणारी कलाकृती. अमरावतीमध्ये दामिनी पथकाची 2 कॅफेवरती धाड. पथकाकडून कॅफेवरती कारवाई. 14 युवक युवतींना घेतलं ताब्यात. हे युवक युवतींना राजापूर पोलिसांच्या स्वाधीन. दौंड तालुक्यातील खामगावमध्ये तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. पुढची कारवाई सुरू. बीडमधल्या नाथरा गावामध्ये उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून एकानं गोळीबार केल्याची घटना. यामध्ये कोणीही जखमी नाही. आरोपींवरती गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.